आणि चर्चेच्या संदर्भातलं उलटसुलट बातम्या यायला सुरुवात. 2024 नंतर निवडणुका होणार नाहीत असंही त्या ठिकाणी म्हटलं जाते. RSS BJPचं सरकार पुन्हा आलं तर ते निवडणुका घेणार नाहीत. पंतप्रधान म्हणतात आहेत की आम्ही 400च्या वरती जागा घेऊ. आणि आम्ही असताना म्हणतोय की तुम्हाला 150च्या वरती आम्ही जाऊ देणार. आता हे जे आम्ही 150 म्हणतोय ते आपल्या जोरावरती म्हणतोय हे लक्षात घ्या. नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं सच 24 चैनल और मैं आपके साथ सैयद जावेद। लोकसभा चुनाव 2024 की तैयारी जोर शोर पे हो रही है। इसी बीच क्षेत्रीय पार्टी अपनी अपनी ताकत इस 2024 के इलेक्शन में लगाने को तैयार है। इसी बीच रामटेक में पहली बार वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष बाला साहेब प्रकाश आंबेडकर का आगमन हो रहा है और इसी उपलक्ष्य में बहुजन सत्ताधिकार महासभा के मंच पर प्रकाश आंबेडकर का आना रामटेक क्षेत्र के राजनीति में एक बड़ा तूफान लाने को तैयार है। मैं सैयद जावेद राम पड़ोसी के साथ। वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष बाला साहेब आंबेडकर का आगमन बहुजन सत्ताधिकारी महासभा रामटेक के मंच पर हो चुका है। काफ़ी तादाद में लोग उनके स्वागत के लिए खड़े हैं और आप देख रहे हैं दोस्तों, आगमन हो चुका है वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर का। आप देख रहे हैं सच 24 चैनल। आणि चर्चेच्या संदर्भातलं उलटसुलट बातम्या यायला सुरुवात. या सगळ्या बातम्या ज्या आहेत या बातम्या खऱ्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही. दोन 2024 नंतर निवडणुका होणार नाहीत असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. RSS BJPचं सरकार पुन्हा आलं तर ते निवडणुका घेणार नाहीत. पंतप्रधान म्हणतात आहेत की आम्ही 400च्या वरती जागा घेऊ. आणि आम्ही असताना म्हणतोय की तुम्हाला 150च्या वरती आम्ही जाऊ देणार. आता हे जे आम्ही 150 म्हणतोय ते आपल्या जोरावरती म्हणतोय हे लक्षात घ्या. मतदानाच्या जोरावरती आम्ही म्हणतोय एवढं लक्षात घ्या. जे काही काल मसुदा सादर करण्यात आला त्याच्या याच्यावरनं चर्चा फार झाली. लोक विचारायला लागले. आम्ही म्हटलं की इथे असताना पुन्हा BJP बरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या. तर अनेक जण म्हणायला लागले की असं कसे हमी देतात. म्हटलं तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि जिरवायला BJP कडे गेलात तर आम्ही काय करायचं. आणि म्हणून काही प्रश्न असताना हे जटिल आहेत की ज्याची पब्लिकली चर्चा करता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्याला शेवटी मतदाराला विश्वास देणं हा महत्त्वाचा आहे.
मतदार हा बीजेपीच्या विरोधातला मतदार आहे, RSSच्या विरोधातला मतदार आहे. त्याला खात्री पटली पाहिजे की आपण असणारा पुन्हा जाणार नाही याची. पुन्हा जाणार नाही याची खात्री दिली पाहिजे. आणि पुन्हा जाण्याची खात्री मिळाली त्याला, न जाण्याची खात्री त्याला असणारे मिळाली, तो दिल खुलाशाने मतदान देईल हे आपण असणारा लक्षात. मी इथे असणारा फुले शाहू आंबेडकरी समूहामधला शिकलेला वर्ग आहे. त्याला असणारा आवाहन करतोय की त्याच्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे. आरक्षणाचा तो असणारा लाभार्थी आहे. आरक्षणातला तो हुशार आहे म्हणून त्याला नोकरी लागली. हा जो लाभार्थी आहे, या लाभार्थ्याने आता सज्ज झालं पाहिजे. समजलं पाहिजे. सज्ज कशासाठी झालं पाहिजे तर संविधान वाचवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. लाभार्थी आहे तो, आणि म्हणून त्याने या निवडणुकीमध्ये त्यांनी किंवा त्याच्या नातेवाईकाच्या मार्फत योगदान दिलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या. राजकीय दृष्टिकोनातून आज आपण असं पाहिलं की जो ओबीसी धनगर असेल, माळी असेल, साळी असेल, कुणबी असेल, लोहार असेल, सोनार असेल, जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे जागृत झाला. त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली. आज तो स्वतःच्या अधिकाराची सुरक्षा करायला निघालाय, लढायला निघालाय. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या असणाऱ्या नेत्यांना सांगितलं की आपली यादी उद्या युतीची यादी जर युती जर झाली तर त्या युतीमध्ये सर्व पक्षाचे मिळून किमान 15 उमेदवार हे ओबीसीचे असले पाहिजेत हे आपण लक्षात आहे. दक्षता आपल्याला घ्यायची असेल आणि ती घ्यायची आहे तर लोकशाही मधले जे उमेदवार आहेत या उमेदवारांचं सामाजिकरण झालं पाहिजे हे लक्षात.